आषाढ महिन्यातील शुक्ल शुद्ध पक्षातील 11वी तिथी ही प्रथमा एकादशी असते. तिलाच महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला योगनिद्रेतून बाहेर येतात. या काळात मांसाहार वर्ज केला जातो. पुराणांमध्ये आषाढी व कार्तिकी एकादशीचे मोठे महत्त्व आहे. आषाढी एकादशीचा उपवास दरम्यान आपण पांडुरंगाची मनोभावे पूजा करायची असते. देवाचे नामस्मरण करायचे असते. तसेच उपवासाचे आपल्या शरीराला अनेक फायदेसुद्धा आहेत. काही लोक उपवासाचे अनेक चमचमीत पदार्थ खायला मिळाले म्हणून उपवास करतात. परंतु उपवासाचा खरा अर्थ म्हणजे त्या दिवशी आपण काही न खाता पाचनक्रियेस आराम द्यायचा असतो, ज्यामुळे पाचनतंत्र सुधारते व शरीर डिटॉक्सिफाय होते आणि वजन कमी होते. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी होते व मानसिक स्थितीसुद्धा सुधारते. हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 5 जुलैला 6:58 सुरू होत आहे व 6 जुलैला रात्री 9:14 संपेल. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 7:30 सुरू होतो व 9 वाजल्याच्या दरम्यान तो संपेल. यावेळी पूजा आणि हरिपाठ वाचन विशेष फलदायी मानले जाते. आणि 7 जुलै सोमवारी पंचांगानुसार सकाळी 5:29 ते 8:16 ही वेळ उपवास सोडण्यास शुभ राहील.